कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 6वा. आवडायला आता कशा कशाची याद नव्हती. दुःख, संकट, परिस्थिती, अगदी कशा कशाची आठवण नव्हती. तिच्या कुशीत बाळ होतं. छान, छान बाळ. पती सुखाची चव नाही, शरीर तृप्तीचा आनंद नाही. सुवासिनीचा मान नाही, सौभाग्याचा अलंकार नाही. गर्भार सुखाचे 9 महिने नाहीत, हौस मौज, लाड नाही, काहीही नाही. तरी पण आई पण. अपत्यप्राप्तीनंतर पान्हा का फुटतो? रक्ताचे दूध का होते? अन्न मांसावर जीव वाढतो. निर्मात्याची कला. मानव प्राणीजात जन्म घालणाऱ्याचं कौशल्य. आज तिचं कला कौशल्य उपभोगायला मिळत होतं. एक माता धन्य होती, कृतार्थ होती, सफल होती. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं मोठं असतं का? रक्ताचं नातं श्रेष्ठ की मानलेलं नातं श्रेष्ठ? रक्ताचं नातं श्रेष्ठ असेल तर माता वैरिणी का होतात? पिता मुलांचा दुश्मन का होतो? मुलगा पित्याशी वैर का करतो? भाव भावांच्या जीवावर का उठतो? बहीण भावात सख्य का होत नाही? का? या एका अक्षरी प्रश्नाला अचूक उत्तर नाही. पण आवडायला मुलगी मिळाली होती. ती कुणीही नाकारू शकत नव्हतं. आवडायला आई, आवडायतली आई आता थाऱ्यावर नव्हती. काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. तिचं पाय जमिनीवर ठरत नव्हता. आनंदाला अगदी भरती आली होती. "मंजू, अगं पोरी दात घासलंस का? मंजू, अगं दूध घेतलंस का? अगं बया ही कर. अगं माझ्या पाडसा, अगं अगं सांभाळ की." आवडायला वाऱ्यानं पंख दिले होते. आकाशा एवढं स्वप्न झालं होतं. "मंजू, नाणीत ये बघू." "आई हे काय?" "अंघोळ." "अगं पण 4 बादल्या पाणी." "कापडं काढ पहिले." "अगं पण आई." "हे बघ, पोरकटपणा करू नको." खरं तर आवडायचाच पोरकटपणा चालला होता. "काढ. पहिले सगळी कपडं काढ." "आई." "हं." पण आई ऐकल तर ना. तिनं तिच्या अंगावरची सारी कापडं काढली. "हे काय? तेल लावून न्हाऊ घालणार का काय? बोलायचं नाही. हां, हू करायचं नाही." आवडाईनं तेलाची वाटीत हात घातले. ते मंजुश्रीला तेल लावून चोळू लागले. एवढंच बाळ, नागडं उघडं, आईच्या लांब केल्या पायावर, हाताला मालिश, पायाला मालिश, टाळूवर तेल, बाळ उलटं, पाठीला तेल, मानेला तेल, वर वर मोरपिसाचा हात, गुबगुबीत बाळ. पाहता पाहता आईलाच भीती. नजर लागली तर कोमट पाणी. आईला भीती, बाळ रडलं तर? हळुवार हात म हळुवार हात, मग पदरानं पुसणं. कानाकानात पाणी, काना-नाकात पाणी गेल्याची भीती. पावडरचं फूल. ते अंगावर फिरवताना पुन्हा काळजी. नाजूक पोरं कापूस टोचला तर? अंगावर आंगडं, टोपडं, खाली दुपटं. मनात काळजी. सारं कसं सैल. मग डोळ्यात काजळ, हळुवार हातात मोरपीस. तरीही भीती. कपाळी टिकली. तरीही काळजी. नजर चांगली असते. नजर चांगली असते का? पटापटा मुकं. आवडाय आई झाली होती. आई. आई प्रेमानं वेडी होते का? आवडाईने आपली ठेवणीतली पैठणी काढली. लग्नात घातली होती ना ती. कधी काळी 4-2 वेळा सणाला नेसली होती. कपाळाचं कुंकू गेलं,
पैठणीचा मान गेला. आता ती पैठणी तिनं बाहेर काढली. हट्ट करून मंजुश्रीला नेसवली. मंजुश्रीला वाटलं आज गावातील बायका बुजगावून पाहायला येणार आणि आवडाय प्रत्येकीवर खेकसणार, शेलकं बोलणार, पान उतारा करणार. पण बघत होती वेगळं. हाका मारून ती बायकांना बोलवत होती. शेवंतावंस या की चा टाकलाय. अव घ्या घोटभर. दगडाजी मुठभर तंबाखू द्या की. अव या हौसे. अगं येळ काढ. गुळ खोबरं खाऊन जा. तोंड चाललं होतं. माझी मंजू अशी, माझी मंजू तशी, गौरी जशी, शंकराची पार्वती अगदी फिकी. मंजुश्रीला श्रीधरची आठवण आली. नऊवारीत श्रीधरनं पाहायला हवं होतं. आनंदात माणसाला आपल्या माणसाची सय होते. मन हुरहुरतं. पाखरू होतं. तो येणं शक्य नव्हतं. मोबाईलवरून संपर्क साधायला हरकत नव्हती. काहीतरी 2 दिवसात तिला फोन लावायला सवडच मिळाली नाही. हां, हॅलो, हॅलो. थंड प्रतिसाद. मंजुश्रीला वाटलं होतं राग नाकाच्या शेंड्यावर येईल. म्हणेल, "आत्ता आठवण झाली का? अगं किती काळजीत होतो मी. कशी आहेस? कुठं आहेस? अगं सोय झाली का? काम अरे कामात आहेस का?" शंकेने तिने विचारलं. तसं काही नाही. बोल." "मी कोयना नगरजवळ कुसवडं नावाचं गाव आहे. तिथं आहे. एका बाईशी परिचय झाला. तूर्त त्यांच्याकडेच आहे. काळजी करू नको. त्यांना मी आई म्हणते. माझी खूप काळजी घेतात. परिसर पण छान आहे." कितीतरी वेळ ती बोलत होती. मध्येच शंका आली. फोन तर कट झाला नाही ना? कारण श्रीधरकडून कसलाच प्रतिसाद नव्हता. "हॅलो, हॅलो, ऐकत आहात ना? ओ हो. आजूबाजूला कोणी आहे का? नाही. मग बोलत का नाही? तुमची तब्येत तर" स्वरात काळजी होती. "नाही गं, मी अगदी ठणठणीत आहे." "मंजू, तू उचित ध्येय साध्य करण्यासाठी गेली आहेस. मला काळजी नाही. संकट आली तर ती तुझ्यातील सामर्थ्य वाढवण्यासाठीच येतील. मला विश्वास आहे आणि शेवटी तू निस्वार्थी हेतू घेऊन गेली आहेस. आपणाला कोणाचं धन नको, दौलत नको. कोण आपल्याला वाटेला जाईल. मला काळजी नाही तुझी आणि हे लक्षात ठेव, भावनेत बुडणारा मी नाही आणि तूही बुडू नकोस." "कुणाचा गं फोन?" आवडाई तिथं आली. ह्यांचाच आहे, श्रीधरचा." "लबाडे, अगं मला दे की." आवडाईनं जवळ ओढूनच घेतला मोबाईल. "हॅलो, आवडाई बोलतीया. मंजूची आई." काळजी करायची नाही. ही आवडाई जिथे आहे तोवर केसाला धक्का लागू द्यायची नाही. तुम्ही काळजी घ्या. हातपाय सांभाळून कामधंदा करा बाबा. गाडी घोड्यातनं नीट जावा आणि जावाय बापू. आवडाई पुढे बोलणार तोच मंजुश्री म्हणाली, "अगं आई, त्यांना बोलू देशील का नाही?" "हो, बोल बाबा बोल. हां, बोल." श्रीधर तिकडून काहीतरी बोलत होता. "ठेव, ठेव. मोबाईल बंद झाला." "काय बोलले गं?" "माझ्या बाई डोक्यावरनं गेलं." "तरी पण" "अगं डोक्यावरनं गेलं म्हणले ना." "असं गं काही आई." "लबाडे, नवरा लय लाडाचा आहे गं तुझा. म्हणतोया मंजू माझा जीव आहे. तिला नीट जपा." असं म्हणले. आता मनचं म्हणती वय गं मी. आजचा दिवस सोनपावलांनी आला होता. सकाळपासून धमाल चालली होती. संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. आवडाई दिवा लावणार तोच संभा दारात. "आवडाई, ये की रे आत. आवडाई, आज सावडी आहे. मग र मला कशापायी सांगतोयास? मी बाई माणूस."
अगं पाटलाने तुला बी बोलावलंय. अरे पर सामे अंधारात गायब. जेवणखाण झाली, भांडीकुंडी झाली, आवडाई निघाली. मंजुश्रीनं हट्ट धरला की बरोबर आवडाईनं बजावलं. गप्प बसायचं. लांब मी बसन तिथं बसायचं, बोलायचं नाही. गड्या माणसाची चावडी, न्याय निवाडा ते करणार, आपण कान पाडून ऐकायचं. बांगड्या मागं सार, त्याचा बी आवाज न ग. चावडी वाईट बया. पाटील पंच रागावलं तर वाळीत. पाणी सुदीक बंद. बोलणं भाषण बंद. गाव बंद. भावकी बंद. मंजुश्रीनं साऱ्या अटी मान्य केल्या. गावदेवाच्या रावळात चावडी, पिवळा प्रकाश, त्यात दाटीवाटीनं माणसं बसलेली. मोठी माणसं मधी मानाप्रमाणे, इतर माणसं पिवळ्या प्रकाशात, सारी माणसं भूतासारखी बसून. सर्व गप्प, तोंड शिवलेलं. आवडाय आली, अंतर राखून अंधारात बसली. मंजुश्री शेजारी बसली. आवडाया आल्याचं दिसताच पाटील बोलायला लागलं. समधी माणसं आलीत. किशाला विषय सांगा पंचमंडळी. गाव पांढरीचा बैरुबा देऊ, त्याच्या मोर लेकरावानी बसलाय. गाव आपला, देव आपला. गाव आपला नाही, भाव आपला नाही. न्याय त्यो नाही. मोडला हात ज्याच्या त्याच्या गळ्यात. बोल किशा. किशा उठला, हात जोडलं. राम राम मंडळी. ह्या बघा संकटात पडलो. गावाची इब्रत चौकीवर आली. कोर्टात गेलो, खटलं सुरू झालं. म्हणून दौंडी दिली. आवडाय माझी भाऊजई. भाऊ गेला, भाऊजईला आई मानली. आईगत्तीची सेवा केली. वर्षाला लुगडं चुळी पंक्तीला खाणं पिणं कुठंच हात आकडता घेतला नाही. कोणाच्या वसरीला तिला जाऊ दिलं नाही. आई आणि भाऊजई फरक मानला नाही. पर भाऊजई उतली, सवती राहिली. मी मन मोठं केलं आणि म्हणलो खाती ना खाऊ द्या. चूल 2 पराड 1. 2 खाचरं दिली, खात होती. हो, खात होती. मी ढेकर देत होतो. 1 नाही, 2 नाही. पर आता तिनं कोर्टात दावा घातला. खटलं सुरू केलं. आजवर कोण बाय कोर्टात कचेरीत गेली का? या बघा माझी आबरू ती गावाची. मन ही चावडी. हात जोडतो, नाक घासतो. 2 शेत खा, पर तेवढ्या कोर्ट कचऱ्या थांबवा. तुम्ही पंचमुखी परमेश्वर आहे. तुम्ही तिला तेवढ्या कोर्ट कचऱ्या थांबवाय सांगा, एवढाच अर्ज आहे. एवढं बोलून किशा खाली बसला. आवडायचं रक्त खवळलं होतं. तिला तिला खूप बोलायचं होतं, पण ती पडली बाई माणूस. आवडाय झालं गेलं गंगेला मिळालं. किशा म्हणतोया तसं तू कर. पाटील बोललं. पाटील, आवडायला जरा बोलू द्या की. तिचं काय म्हणणं आहे ती तरी कळू द्या गावाला. रामू परीड बोलला. ए राम्या, डोस का आहे का? अरे बायकोच्या मांडीव ठेवून आलायस का काय? अरे आजवर चावडीत बाय माणूस बोललंय का चावडीत? बायका चावड्या चालवायला लागल्या तर तुम्ही आम्ही काय करायचं र? शिवानं रामूला दाबला. अरे पर शिवा, आजवर चावडीत गावानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या होत्या. आज एकतर्फी न्याय कसा करणार? नारबा सहज बोलला तर त्याच्या अंगावर किशा आला. ए सुकाळीच्या, बायकांना बोलायला लाव. उद्या नाचायला लाव. आपण बसू दळान दळत. न्याय झालाय. पाटलांनी जसं सांगितलंय तसं आवडायनं करावं. उठार. माणसं उठणार तशी मंजुश्री पटकन उभी राहिली. पुढे आली. थांबा. सर्व माणसं थांबली. मंजुश्रीकडे बघतच राहिली.
न्याय झालेला नाही. मग काय झालं ग पोरे? हा अन्याय झाला आहे. उठ रे. आवडायचं ना ऐकलं नाही तर. अरे वाळीत टाकू. उठा. मंजुश्रीच्या अंगात कुठून पुरुषार्थ संचारला देव जाणे. ती कडाडली. बसून घ्या. सारं ऐकून घ्या. सारे ऐकून घेतल्यावर तुम्ही जो निर्णय कराल तो मला मान्य तो मान्य करील आवडाई. पण तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. आणि ती जर ऐकून घेतलं नाही तर हा देव कोप कोप करेल. त्याच्या साक्षीनं अन्याय केल्याची शिक्षा मिळेल गावाला. बसा. सर्व खाली बसा. सर्व माणसं खाली बसली. किशा मात्र उभा होता. किसन भाऊ, आपण पण बसून घ्या की. तुम्हाला अजून तरी कुणी वाळीत टाकलेलं नाही. केशा गुरगुरतच खाली बसला. पाटील, गावकरी मंडळी, शिष्टाचार म्हणून काही प्रकार असतो. जो माणूस आपल्या भावजईला आई समजतो, तो कधी नावानं संबोधत नाही. आवडाय म्हणता आहात किसनराव तुम्ही. आजवर तुम्ही वहिनी म्हणत होता. आवडाई कधी झाली वहिनीची? पाटील, पाटील ही मी कार्टी माझ्या अब्रू काढतीय आणि तुम्ही किसन भाऊ, अब्रू कोण कोणाची काढतंय हे गावकऱ्यांना समजत नाही का? अगं पर तू बोलणारी कोण? लेख आहे माझी ती. आवडाय बसल्या जागेवरून बोलली. हो. अगं कधी काढलीस तिला? ऐकलत पाटील? दिरानं भाऊजाईला केलेला प्रश्न ऐकलत? किशा, लय शहाणा झालायस का? गुमान बसतोय का जाऊ? आम्ही गेलो चावडीचं तेल लावायला. हं? किशा खाली बसला. आईला हा बोलत होता तवा कधी मधी कवा कवा केली नाही. ही पोरगी बोलतीया तवर एक सबूत काढायचा नाही कुणी. बोल पुरी. वाट सुरू असलीस तरी चावडीवाली आहेस. बोल. मंजुश्रीला पाटलाने आधार दिला. त्यामुळे तिला बळ आलं होतं. आवडाई बोलू शकत नाही. कारण आजवर कोणच बाई इथं चावडीवर येण्याचा अधिकार आपल्या रूढी परंपरेनं बाईला दिलेला नाही. काय बोलणार ती बिचारी? ती बोलू शकत नाही म्हणून मी बोलते. न्याय निवाडा तुम्ही करायचा आहे. आणि तुम्ही जो निवाडा कराल त्याला आम्ही बांधील आहोत. आवडाय बालविधवा. संसार सुरू होण्यापूर्वीच नवरा गेला बिचारीचा. तिनं मनात आणलं असतं तर माहेर गाठलं असतं, पण तिनं तसं केलं नाही. इथंच राहिली. कायद्यानं साऱ्या इस्टेटीचे अर्धे हिस्से करतात, पण तिनं कधीही हिस्सा मागितला नाही. 7-12 उतार्यावर किसन भाऊंचं नाव 8 आणे हिश्श्याला, तसं आवडायचं नाव 8 आणे हिश्श्याला यापूर्वी होतं. पण तिनं कधी हक्क दाखवला नाही. एकत्र राहत होती. हिस्सा घेऊन काय करणार होती? बाय माणसाला हिस्सा हवाच कशाला? राघव चौगुला बोलला. मंजुश्री शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणली, बरोबर आहे. बाई माणसाला हिस्सा हवाच कशाला? बाईला तोंड असतं, पोट असतं, त्याला भूक असते. कशाला पाहिजे हिस्सा? रघु चौगुल्याला जोडा मारल्यागत वेदना झाल्या. तो खाली पाहत बसला. वर्षाला लुगडं, चोळी आणि पोटाला 2 वेळचं अन्न या पलीकडे तिची अपेक्षा नव्हती. किसन भाऊंची मुलं, संसार हाच तिचा संसार. आवड नाही, निवड नाही. खरं का किसन भाऊ? किशा बोलला नाही. आता 2 खण कोणीकडून दिले? 2 शेतं आवडाई करू लावली तेव्हा का नाही चावडी जमावली? आवडाई वेगळी राहत होती. 2 शेतातील उत्पन्नावर अन्न भागवत होती. तिची तक्रार नव्हती. अर्ध्या इस्टेटीची मालकीन पण आहे त्यावर संतुष्ट होती. दिराची बायको, पोरं खात्यात खाऊ द्या. होती तक्रार. घेतली चावडी. गेला का तुम्ही कोर्टात? गेला? मंजुश्रीच्या मुद्देसूद बोलण्यानं सारेच अवाक झाले होते.
आवडायच्या मागं सारी इस्टेट किसन भाऊचीच होणार होती. पण किसन भाऊला घाई झाली. किसन भाऊंनी खोटा कागद केला आणि खोटा अंगठा उठवला. ही कार्टी खोटं बोलतीये बरं का हो. अहो अंगठा आवडायनच उठावलाय. फुसका फटाका वाजावा तसा किशा बोलला. किसन भाऊ, अंगठा खरा का खोटा हे कोर्ट ठरवेल. ठसे तुझे सोक्षमोक्ष करतीलच. चावडी घेण्याची गरज नव्हती. पण हे लक्षात ठेवा, ही कार्टी होय म्हणते ते नीट ऐका. खोटा अंगठा उठवून खोटी कागदपत्र तयार केली तर त्याला 5 वर्षाचा तुरुंगवास असतो. म्हण तर ही चावडी घेतली या. घाबरलेल्या केशाच्या तोंडातनं शब्द बाहेर पडलं. ऐकलत का पाटील? ऐकलं ना पंचमंडळी? सर्वांनी ऐकलं ना? या किसन भाऊनं खोटा कागद तयार केलाय, खोटा अंगठा उठवलाय आणि आता शिक्षेच्या भीतीनं चावडीवर न्याय मागतोय. तुम्हा सर्वांना फसवतोय. पण मी म्हणतो, बाय माणसाला जमीन जुमला हवाच कशाला? किशाचा मैत्र भानू बोलला. किशाला मदत करण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न होता. वार न्याय. हा, बाई माणसाला जमीन नको, बाई माणसाला घर नको, बाईला परावलंबी ठेवण्यासाठी हक्क नको. पण लक्षात ठेवा, केस कोर्टात आहे. हक्क कायद्याने घेतला जाईल आणि पिढ्यानपिढ्या परंपरांनी स्त्रियांना परावलंबी करण्याचा प्रकार थांबवला जाईल. आणि जो कुणी यापुढे स्त्रियांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करील त्याला शिक्षाही भोगावीच लागेल. आबरूची बी ते प्रत्येक वेळी बाईला नवरा मेला पुनर्विवाह करण्याचं बंधन. पुरुष थांबतो का? खाली पाहत चालायचं स्त्रीनं, छाताड दाखवण्याचा अधिकार पुरुषांना. पाय घसरला तर बाई वाईट चालीची. पुरुषांना वाटेल ते केलं तर तो त्याचा पुरुषार्थ. ऐकणारे पुरुष त्यांचा युगो दुखवला जात होता. आजवरचे अधिकार स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकते होते. ही पोरगी अशीच जर बोलत राहिली तर काय खरं नव्हतं. उद्या गाव नासेल. बायका सुनांचं पदर डोक्यावरून खांद्यावर येतेली, तोंड सैल होतीली. तोंडाला तोंड बिडल, पाटलांना आता ऐकवना. पुरी, इथं सभा नाही, चावडी आहे. तुला बोलायला परवानगी दिली, कामापुरतं बोलायचं. बुंद्यावर घाव घालायचा नाही. बस खाली, लय झालं. पाटील, विषय सोडला नाही मी. बाईकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा भाड उभा आहे. आवडाई मिली असती तर तिचा नवरा जिवंत असता तर हे असं घडलं नसतं. हक्काचं घर, जमीन जुमला या चावडीनं त्याला दिला असता. बस, लय झालं, बसा खाली. आवडाई, आता तू बोल. केस माघारी घेतीस का? मुळीच नाही. मंजुश्री ताडकन उठली. ए पुरी, जय लय थेर झाली, गुमान बसायचं. का गुमान बसायचं? तू ना गावाची ना धर्माची. गावाचं राज्य वेगळं आहे का तुमचं? पाटील बोललं नाहीत. कुठल्या जगात वावरत आहात पाटील? अहो देश स्वतंत्र होऊन 65 वर्ष झाली. पूर्वापारची तुमची सुलतानशाही गुलामशाही केव्हाच संपली. अहो वाळीत टाकण्याची भीती दाखवतात. टाकून दाखवा. दाखवा टाकून. उभा गाव पोलीस चौकीत उभा करीन. पाटील गप. न्याय करण्याचा हक्क आता पाटलाकडे नाही. तो आता फक्त खबर देणाऱ्या खबरे आहे. न्याय कोर्टात होईल आणि जो होईल तो आवडायला मान्य असेल. चल गाई, इथं पुरुषांच्या या मोगलाईत तुला न्याय मिळणार नाही. आवडाई उठली, मंजुश्रीच्या मागे चालत राहिली. आवडाई आणि मंजुश्री गेली. आता पुरुषामधील पुरुष जागे झाले होते. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. दातांनी ओठ सोडले, जीभ वळवळ करू लागली. मी पुरुष आहे, माझे परम कर्तव्य पार पाडले. अशा आवेशात एक पोरग बोलू लागले. कोण रे ही पोरगी? अरे हाणलीच पाहिजे होती. अरे काय बोलायचा अधिकार आहे का तिला? अशा चवडीत नाचायला लागल्या तर गोंगडं पांघरून चुली पुढं पडावं लागेल. आज ही बोलली,
उद्या घराघरात फुकण्या लाटणी निघतेली. अरे बोलत काय राहिलाय? ह कडी घाला बाहेरनं, आत घासलीत. बंद करा रे तोंड. पाटील गराजले. घर पिटवीन, दोघींना मारून तुम्ही सुखासुखी जगाल का रे? हे लेका उद्याच्याला पोलीस तोडावतेली एका एकाला. म्हण पायातलं पायतान डोक्षण घ्यायचं का? किशा, तुझ्या मायला तुझ्या, अरे काशी केलीस तू? कशाला रे खोटा कागद केलास? आणि वर चावडी घेतोयस वे? अरे आमची आबरू तुझ्यामुळं गेली आणि आता घर पेटवाय निघालायस. तुझं तू बघ, पेटव घर, टाक जाळून दोघींना आणि जा खडी फोडाय. उठा र, अरे उठा सगळी. माणसं उठणार तसं किशनं हात जोडलं. माय बाप, चुकलं माझं, हात जोड तू. हे बघ, हात जोडू नग. पहिला होता तसाच कागद सरळ करून दे. आवडाय मिली की सारं गठुडं तुझंच की र? अरे का गरम गरम जीव तू यास? माफ करा गावकळी मंडळी, अव उतावीळ झालो. गावानं गुन्हा पोटात घालावा, 4 बकरी मारीन, पर एक बोलल्याला बिगार पर एक बोलल्या बिगार राहणार नाही. पोरगी तिखट आहे. गावात राहिली तर अख्ख्या गावाला झोंबल. पाटीलकी चुली पुढे बी नाही चालायची. तू कागद उलटून द्यायला तयार आहेस का? आता चावडीत बोललोय ना. सई नाही खाणार हो, तसं करीन. तर पुरीचं मी बघतो. मी बघतो म्हणलंय ना. अरे उठा र. तशी सगळी उठली आणि चालायला लागली. रसिक मित्र हो,